आज आपण ह्या मांजरपाट कपड्यापासून, ह्याला कॅनव्हास कपडा सुद्धा म्हणतात, तर त्याच्यापासून साधीशी एक झिपरवाली पर्स पाऊच बघणार आहोत. आणि जर त्याच्याबरोबर अशा कलर झिपर लावल्या आणि जर कलर पायपिंग बाजारात अशा वेगवेगळ्या कलरच्या मिळतात, त्या जर घेतल्या तर अगदी त्या छान दिसतील. अशा पाऊचेस बनवल्या तर, आणि अशा साध्या पाऊच बनवून तुम्ही सेल सुद्धा करू शकता. आता इथे सरळ आणि उलट बाजू सारखीच वाटते, पण जर तुम्ही प्रिंटेड कपडा असेल, त्याची सरळ आणि उलट बाजू समजत असेल, तर कोणत्या बाजूला कशी झिपर जोडायची ती दाखवते. इथे ही उलट बाजू आहे असं समजूया, आणि त्याच्यावर ही उलट बाजू आणि झिपरची सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवली आहे अशी ह्या उलट बाजूवर, आणि ही पायपिंग इथे ठेवायची, म्हणजे ही शिलाई आतमध्ये जाईल. आणि ह्या फॅब्रिकची उंची आहे 14 इंच आणि रुंदी आहे 13 इंच. ही 13 इंचाची झिपर घेतली. आता ह्या उलट बाजूवर ही झिपर जोडून घेतली. सरळ बाजूला यायचं आणि हे पायपिंग अशी करायची, म्हणजे ही शिलाई या फॅब्रिक सहित आतमध्ये गेली. आणि इथे एक शिलाई करायची आणि इथे सुद्धा एक शिलाई करू शकता. आता इथे ही पायपिंग, इथे शिलाई केली, इथे शिलाई केली, छान अशी ही जोडली केली. त्याच्यानंतर ही दुसरी बाजू काढायची. मागच्या बाजूला सरळ बाजू वर येईल अशी, तर ही उलट बाजू आहे अशी ठेवली जशी मगाशी ठेवली होती, आणि त्याच्यावर ही पायपिंग ठेवायची. शिवून घ्यायचं. आता इथे शिवून झाल्यानंतर सरळ बाजूला यायचं, ही पायपिंग अशी खाली करायची, इथे शिलाई करायची, इथे शिलाई करायची. आता दोन्ही बाजूनी ही अशी झिपर जोडून घेतली. त्याच्यानंतर इथून रनर घालायचा, एकदा काढायचा आणि परत घालायचा, म्हणजे ही झिपर लॉक होईल. रनर घालून झाल्यानंतर हा रनर एकदा इथून काढला, झिपर लॉक झाली, परत रनर घातला, त्याच्यानंतर उलट बाजूला करायचं. आता उलट बाजूला केल्यानंतर ही उलट बाजू आहे ही, तर इथे हे असं छान असं फोल्ड करायचं. पिन लावून घेऊ शकता. आता मी इथे एक पिन लावून ठेवते टाचणी, आणि इथून सुद्धा हे असं फोल्ड करायचं. इथे सुद्धा एक टाचणी लावून ठेवते. त्याच्यानंतर इथून 1 इंच मार्क करायचं, 1 इंच, इथून सुद्धा 1 इंच, आणि हे 1 इंच दोन्ही हे असं फोल्ड करायचं. तर इथे सुद्धा एक टाचणी लावते, आणि ह्या सुद्धा 1 इंचावर टाचणी लावते. हे आता झाल्यानंतर इथून इथे शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. आता दोन्ही बाजूने शिलाई केली. शिलाई झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे कापड आहे ते एक्स्ट्रा जे आहे ते हे असं कट करून घेते दोन्ही बाजूने. इथे तुम्ही अशा फॅब्रिकची सुद्धा पायपिंग करू शकता, किंवा ही पायपिंग आहे ती आता इथे ही अशी फोल्ड करायची, आणि इथून एक फोल्ड हे असं इथेपर्यंत शिलाई करायची अशीच इथे सुद्धा. आता इथे मी हे लॉक केलं, इथे लॉक केलं नाहीये. आता इथे जर कॅन्डलने तुम्ही लॉक इथे करू शकता. हे झाल्यानंतर हे असं आतल्या बाजूने सुद्धा अगदी छान फिनिशिंगने ही बॅग तयार झाली आहे. इथून सरळ बाजूला करूया. अशा पर्स तुम्ही लहान मोठ्या साईजच्या करू शकता. आता इथे हा बेस तयार झालाय खूप छान असा, आणि हे असं पाऊच एवढं मोठं झालंय, आणि जेव्हा आतमध्ये सामान भरल्यानंतर हा असा बेस तयार होईल. खूप छान असं पाऊच आहे आणि अगदी पटकन तयार होतं. आणि हे याचा उपयोग तुम्ही मेकअपचं सामान ठेवू शकता, औषधं ठेवू शकता, आणि कोणत्याही वस्तू तुम्ही कुठे प्रवासात जाताना सुद्धा याचा उपयोग करू शकता. खूप छान असं पाऊच झालंय.